ऍक्च्युली मेडिटेशन या विषयासाठी वेगळं असं काही केलेलं मला आठवत नाही. स्कूल डेजमध्ये असं फारसं काही नवीन नव्हतं. कॉलेजमध्ये मात्र एक रूल आपल्याकडे घरी कंपल्सरी होता, की बाहेर पडताना सूर्यनमस्कार, जोर बैठका आणि ध्यान करूनच बाहेर पडायचं, मेडिटेशन करून. मग बाबांची इच्छा असायची की 5 मिनिटाचं करा. पण योग, सूर्यनमस्कार, मेडिटेशन हे पूर्वीपासून लाईफस्टाईलचा एक भाग होतं. जसं मी म्हटलं की वेगवेगळे स्पोर्ट्स करायचे, वेगवेगळे कॅम्प करायचे, तर त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये हा एक छोटासा भाग असायचा. पण तो एक जसा संस्कार असतो, जसं आपण दिवसभरात एक शुभंकरोती म्हणतो, तशा पद्धतीचा तो पॅटर्न होता. पण मला जे स्ट्रॉंगली आठवतं ते 11-12चं आठवतं, की घरातून बाहेर नाही पडायचं. ध्यान केलं 5 मिनिटाचं, ओंकार म्हणले 5-10, चलो नाऊ यू कॅन लिव्ह. ती एक तो एक प्रोटोकॉल छान राहिला होता. त्यानंतर मेडिकल माझं BMA स्टार्ट झालं, त्या दरम्यान काही राहिला. सुरुवातीला ते कंपल्शन होतं. नंतर थोडंसं असं वाटायचं की लागतंय का आपलं ध्यान बघूया. क्युरिओसिटी असते ना, रोज बसून बसून काय करणार, काहीतरी शोधशीलच तू. तसं लागतंय का आपलं ध्यान बघूया, असं ते थोडंसं होत गेलं. नंतर एक टप्पाही असा आला होता लाईफमध्ये की अजिबात बंद झालं. म्हणजे जसं म्हणलं ना की आपण आयुष्यातले आपले सगळे पैलू वापरून बघतो. झालं की आता खूप केलं ध्यान वगैरे, बास आता नाही करणार आहे मी. असं मधल्या टर्ममध्ये मी नाही केलं. अगदी ते ड्रॉपडाऊन झालं. आफ्टर लॉंग टाईम आपल्या धनकवडीमध्ये बालाजीनगर एरियामध्ये एक शंकर महाराज मठांचं मोठं मंदिर आहे, मोठं प्रस्थ आहे ते. तर आय वॉज क्वाईट यंग आणि आफ्टर लॉंग टाईम, आफ्टर सो मेनी इयर्स आय कॅन से, मी आणि आई सहज मंदिरात गेलो होतो आणि मला का कोण जाणे असं वाटलं की जरा बसू का, ध्यान लावून बघू का, बघित तरी लागतंय का आता. आणि तोवर थोडंसं लाईफ अपडाऊन झालेलं होतं आणि आय ट्राईड. आणि मला ऑलमोस्ट 3-1 वर्षांनंतर शंकर महाराज मठात तसंच ध्यान लागलं जे मला पूर्वी लागायचं. ती पीस, ती शांतता. तेव्हा हे कळत नव्हतं की आपल्याला ध्यान लागतंय. मला ते असं फक्त वाटलं की अरे बरं वाटतंय. तर ते कंटिन्यू झालं. फार वेळाचं नसेल, एक 10 मिनिटांचं वगैरे असेल. पण तिथे मला पुन्हा एक कॉन्फिडन्स आला की अरे नो, इट्स हॅपनिंग. इट इज देअर विदिन मी, ते नाही हरवलंय. म्हणजे मला जेव्हा आठवण यायची की मी जाणीवपूर्वक करत नाहीये, मी करायला हवंय, पण नाही माहिती आता होईल की नाही. म्हणजे असं होतं ना की जिम संपल्यानंतर, जिम जेव्हा सोडतात, तर तेव्हा आता परत ती तशी बॉडी बनेल का, होईल की नाही, असं जसं एखाद्या ॲथलीटला टेन्शन असतं किंवा एका कुठल्याही व्यक्तीला टेन्शन असू शकतं, तसं मलाही जरा वाईट वाटायचं, खंत वाटायची. पण ती शंकर महाराज मठाच्या मंदिरात तिला ब्रेकडाऊन झाला आणि मला असं फील झालं की नाही, ते माझ्या आत आहे, ते माझ्या जवळ आहे, ते नाही हरवलं. आणि ॲक्च्युली तिथून पुन्हा एक जर्नी स्टार्ट झाला आणि मी रोज नाही, पण मी आधेमध्ये करायला लागले. हा प्रवास असाच चालत राहिला. त्या गोष्टींवर थोडासा माझा विश्वास असल्यामुळे आम्ही शाळेत मुलांकडे करायचोच. लहान मुलांकडनं समजा फारसं नाही करून घेतलं, तरी जी सेकंडरीची मुलं होती त्यांना आपण कंपल्सरी करायचो आणि मुलंही आवडीने करायची. कदाचित त्यांच्या निमित्ताने मी पुन्हा टचमध्ये आले. तिथे मात्र मुलांसोबत काम करत असताना मला आणखीन एक मोठा ब्रेकडाऊन झाला, की हे सगळं करत असताना असं जाणवलं की आपण मुलांना, म्हणजे शाळेतल्या एव्हरेस्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांना, ॲज इन तिथं मी पेरेंट म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की त्यांना आपण किती मॅक्झिमम एक्सप्लोरेशन देऊ शकतोय, किती मॅक्झिमम प्लॅटफॉर्म्स देऊ शकतोय. आणि ते प्लॅटफॉर्म देत असताना ही जाणीव व्हायची की किती देऊया, कसं देऊया, यांना ते जातंय का यांच्या आतपर्यंत, आणि मला कुठून त्याचा इनटेक मिळेल. राईट, आय ऑल्सो नीड टू गेट दॅट इन. आणि याचा मला कुठून इनटेक मिळेल. तर ह्या गोष्टी विचार करत असताना, या गोष्टींचा शोध घेत असताना अनेक ट्रायल्स केल्या, अनेक गोष्टी इम्प्लिमेंट केल्या, ज्याचे खूप सुंदर रिझल्ट येत राहिले. पण म्हणतो ना आपण की आपण धावतोच आहे, आपण धावतोच. आपण काय करू शकतो विद्यार्थ्यांसाठी, आणखीन काय देऊ शकतो त्यांना, हा शोध घेत असतानाच मी लहान मुलांसाठीच्या मेडिटेशन वर्कशॉपच्या एका संदर्भात माहिती मला मिळाली होती. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की ते मोठ्यांसाठीही मेडिटेशन वर्कशॉप करत होते. सो आय जॉईन दॅट. आणि तिथे मात्र कन्सिस्टन्सी राहिली. आणि त्या कन्सिस्टन्सीमध्ये
मला सुरुवातीला लक्षात नाहीत येत गोष्टी, पण नंतर जशा जाणवत गेल्या तसं नेमकं ध्यान म्हणजे काय असू शकतं, ध्यानाची डेप्थ काय असू शकते आणि भावनांची सेटलमेंट म्हणजे काय असू शकते, कुंडलिनी जागरण काय असू शकतं आणि निसर्गाशी कम्युनिकेशन, निसर्गाशी संवाद, नॅचरल कम्युनिकेशन, सॉरी नेचर कम्युनिकेशन हे काय असू शकतं, या सगळ्या गोष्टींची अनुभूती तिथे मला मिळाली. आणि बस तिथून पुढे हा प्रवास चालू आहे, तो अजून चालू आहे अँड आय एम लिल ब्लेस्ड. सो येस, सो हॅपीली एंटर्ड इन टू धिस वर्ल्ड. आणि मी असं म्हणेल ना की ध्यान किंवा मेडिटेशन याचा कदाचित तुम्हाला पूर्वजन्माचाही वारसा असतो, पूर्वकर्मही तुमचं असतं. ते सगळं याच लाईफमध्ये असावं का माहिती नाही, कारण ज्या स्पीडने मी यात एंटर होऊ शकले त्यावरून मला असं वाटतंय. पण येस, आणि एखादा नवीन गोष्ट शिकण्यासाठी किंवा जे तुम्हाला आवडतं किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही बनलाय, तर त्या विषयात एंटर होण्यासाठी कोणत्याही पर्टिक्युलर इन्सिडन्सची किंवा कुठल्याही घटनेची गरज नाही लागत असं मला वाटतं. ते गुण तुमच्यात पूर्वीपासून असतात, ते फुलत राहतात आणि एखाद्या विशेष प्रसंगी फक्त ते तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. जसं की मला त्या वर्कशॉपमध्ये जाणवत गेलं की अरे माझ्यात कदाचित ते डेप्थ येते किंवा मला काहीतरी नॉर्मल आयुष्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळतंय. त्यावेळी ते कळत नव्हतं एक्झॅक्टली काय मिळतंय. बट येस, टू हॅपन टू मिरॅकल्स डोंट नीड एनी इन्सिडन्स or any reason to happen. They just happen. They are within you. You have to just catch them. Yes, this miracle had happened with me. आणि तसंच मेडिटेशन हा माझ्यासाठी ॲक्च्युली ॲडल्संटमध्ये माझ्यावर लादला गेलेला नियम आणि त्याचेच पुढे मिळालेले मला सुंदर असे इफेक्ट्स, याचा तो कॉम्बिनेशन आहे असं आपण म्हणूया. सी, ज्या क्षणी डोळे बंद करून आपल्याला शांती मिळते ते म्हणजे ध्यान. आपल्याला निगेटिव्ह नाही वाटत, आपल्याला पॉझिटिव्ह नाही वाटत, तुला काय आजूबाजूचे भास आहेत, काय आवाज येतोय, गरमी आहे, थंडी आहे, या कुठल्याही भावनेचं तुला फरक पडत नाही, ते फील होत नाही अशातला भाग नाही. गरमी होते, थंडी वाजते, पण इग्नोर इट. आय जस्ट वॉन्ट टू बी सीटेड लाईक धिस. हा इग्नोरन्स कपॅसिटी जेव्हा वाढते ते म्हणजे ध्यान. त्यासाठी वेगळं काहीतरी असं मिरॅकलस दिसणंच गरजेचं आहे का, फील होणंच गरजेचं आहे का, काही आवश्यकता नाहीये. ते तुमचं केमिकल कॉम्बिनेशन्स आहेत ब्रेन मधले, जे तुम्हाला मिरॅकल सारखे फील होतात किंवा काहीतरी इमॅजिनरी दिसतं. बट दिसण्यामध्ये आणि ध्यानाचा काही एक संबंध नाहीये. तुमच्या शरीराजवळ एखादी आलेली गोष्ट किंवा आलेलं वातावरण, तुमच्या मनाजवळ आलेली एखादी भावना, ही तुम्ही थांबवू शकता का? ध्यानामुळे तुमच्यात काय बदल झाले आणि ते तुम्हाला डिसिजन मेकिंगला किंवा शाळेविषयीचे निर्णय असतील, तुमच्या लाईफ विषयीचे निर्णय असतील, तिथे ध्यानाने कसं तुम्हाला हेल्प केलं, मदत केली? मी ऑनेस्टली सांगू, मी आणखी या प्रश्नाचं उत्तर देणे इतकी कपॅबल मी म्हणेल अजून मी तयार होतीये. कारण की ध्यानाने तुमच्या मटेरियलिस्टिक लाईफमध्ये काही नाही बदल होत. ध्यानाने मटेरियलिस्टिक लाईफमध्ये काही नाही बदल होत. ध्यानामधून तुम्हाला नेचरशी संवाद साधण्याची कपॅसिटी वाढते, ज्याला आपण म्हणतो इंटेलिजन्स येतात. सो आपण ते इंटेलिजन्स घेऊ शकतो का आणि ते इम्प्लिमेंट करू शकतो का, दिस इज द बिग टास्क. म्हणजे एक इंटेलिजन मिळालं तर ते समजून घ्यायला 4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, ते इम्प्लिमेंट करण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. ह्या स्पीडमध्ये तुमचं मटेरियलिस्टिक लाईफ कॅचअप नाही होत. सो इट्स अ बिग प्रॅक्टिस अगेन. जसं डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात, सर्जन प्रॅक्टिस करतात, टीचर प्रॅक्टिस करत असतात, CA प्रॅक्टिस करतात, तसं ही सुद्धा प्रॅक्टिस आहे की तुम्हाला ते किती पटकन समजतं आणि तुम्हाला ते इम्प्लिमेंट करता येतं का. त्यामुळे ध्यानामुळे रोजच्या आयुष्यात काय बदललंय, तर मी म्हणेल पेशन्स वाढलेत. आता घाई नाही करून उपयोग आहे, हे लक्षात येतं.